आज मी दाखवणार आहे तुम्हाला युनिट टेस्ट फर्स्ट इयत्ता 10वीचं मॅथ्सचा पेपर, ज्यामध्ये तुम्हाला चूज द अँसर आहे पहिलं. फाइंड व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायला हवी, त्यामुळे तिरकस गुणाकार करून इथं मी सॉल्व्ह करून दिलेला आहे. मध्ये वजा चिन्ह काढून 5 चोक 20, त्याचं चिन्ह वजा आहे 4चं, त्याच्यामुळे वजा 20 आलं. आणि इथं वजा वजा जो आहे त्याची जी आहे ती बेरीज झाली, त्यामुळे 7 त्रिक 21 आणि बेरीज झाली. त्याच्यामुळे 21 वजा 20 मोठ्या संख्येचे चिन्ह 1. विच ऑफ फॉलोइंग इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी अल्फा बीटा आहे, जो 3 आणि 5 तो घ्यायचा. आणि त्याचं जे समीकरण आहे एक्स वर्ग वजा कंसात अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा गुणिले बीटा, यामध्ये त्याच्या किमती ठेवायच्या. बेरीज एकदा अल्फा प्लस बीटाची 3 अधिक 5 8 झाली आणि त्यांचा गुणाकार 15 झाला. म्हणून या समीकरणामध्ये त्याच्या व्हॅल्यू पुट केल्या, आपण ठेवल्या. तर पुन्हा सायमल्टेनियस इक्वेशनसाठी एक्स आणि वाय फाइंड करायचं आहे आपल्याला. हे क्रॅमरचा आहे पद्धतीने आपल्याला आन्सर दिलेले आहेत, ऑलरेडी आन्सर दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला जर y ची व्हॅल्यू फाइंड करायची तर dy आपण d करावं लागेल. आणि 7च्या पाड्यात 9 नंबरला आहे, मायनस एकदा आहे म्हणून मायनस आहे. राईट सेकंड अँड टर्म ऑफ हुज फर्स्ट टर्म इज 11. कॉमन डिफरन्स इज 2 आहे. तर कॉमन डिफरन्स 2 असल्यामुळे आपल्याला याचं AP लिहायचं आहे. मग 11 दिले, राईट द सेकंड अँड थर्ड टर्म. सेकंड आणि टर्म द्यायचं. फर्स्ट जर 11 आहे आणि त्याचा जो फर्स्ट टर्म 11 असल्यामुळे त्याचा डिफरन्स जर 2 आहे, तर फर्स्ट टर्म 11, मग सेकंड जो आहे तो 13, थर्ड जो आहे तो 15, फोर्थ जो आहे तो 17, याप्रमाणे येईल. आणि इथं सॉल्व्ह केलेलं आहे 27चं जे आहे सेकंड क्वेश्चन मध्ये, त्याच्या 27 मध्ये जो टर्म आहे एपीचा तो 9 4, मग त्याचा डिफरन्स काढायचा. 9 आणि 4 असल्यामुळे डिफरन्स काढल्यानंतर आपल्याला तो वजा 5 आला आणि n 27. मग आपल्याला ह्याचं फॉर्म्युला आहे टीएनचा a प्लस n-1d हा लिहायचा आहे. त्याच्यानंतर 9 प्लस जो इथं आहे 9 प्लस मध्ये त्याच्यात n ची व्हॅल्यू जी दिली आहे 27 ती, आणि वजा 1 परत वजा 5 आहे. 27 मधून वजा 1 गेले 26 राहिले आणि वजा 5 आहे तो जो आहे 26 इथं 9 आणि वजा 5 आहे, त्याचं आपण 4 केलं आणि मग या 26 मधून जे आले 27 वजा 1 त्याच्यात ते ऍड केला, त्यामुळे तो 30 झालेला आहे. 27 30 झालेलं आहे. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट क्वाड्रॅटिक इक्वेशनचं इथं जो डिटरमाइन आहे नेचर ऑफ रूट ते पण दिलेले आहेत. एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी, यामध्ये ए ची किंमत 1, बी ची 2 व सी ची वजा 9 आहे. बी वर्ग वजा 4 आहे सी मध्ये. बी वर्ग म्हणजे 2चा वर्ग. 4 वजा 4 गुणिले 1 वजा 9, याची किंमत जी आहे ती 40 आली. आणि जे रूट्स आहेत ते रिअल अँड अनइक्वल आहेत. आता आपल्याला हे जे सॉल्व्ह करायचं आहे आणि 2x प्लस वाय, तर ते जे आहेत गणित हे तिन्हीच्या तिन्ही, तर मी इथं सॉल्व्ह केलेले आहेत, हे तुम्हाला मी दाखवू शकते याचे इक्वेशन्स. तर ते तुम्ही सॉल्व्ह करा पाहून. याच्यात जे दोघांचे इक्वेशन आहे ते पाहिले. 2 जो खाली आहे त्या 2 ने मल्टिप्लिकेशन करून इक्वल केले आणि मग त्याला डिवाइड करून आपण एक्सचा 5 आणि व्हॅल्यू पुट करून एका इक्वेशन मध्ये जो वायचा 6 आलेला 5 आणि 6, त्याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक्स ची किंमत 5 दिलेली आहे आणि के ची व्हॅल्यू पुट करायची. फक्त एक्स ऐवजी 5 आहे, एक्स ला वर्ग आहे म्हणून 5 ला वर्ग, आणि 14 ला एक्स आहे जोडून, म्हणजे मल्टिप्लिकेशन 5. याप्रमाणे 25k मायनस 70 मायनस 5 येऊन -75 इकडे गेल्यामुळे प्लस झाले आणि जो 25 आहे मल्टिप्लिकेशन मध्ये डिवाइड झाला आणि 25च्या पाड्यात 75 जो आहे तो 3 नंबरला आहे. आणि फर्स्ट टर्म जी या गणितामध्ये आहे की कॉमन टर्म फर्स्ट टर्म कोणती या गणितामध्ये आहे, तर हे गणित जे आहे तर ते सोडवून मी इथे दिलेले आहे तुम्हाला. फर्स्ट टर्म दिलेली आहे 12 T1A, म्हणजे TN बरोबर A प्लस n-1 इंटू D 96 TN दिलेला आहे त्यांनी. तर A ची व्हॅल्यू 12 आहे आणि n-1 इंटू 4 आहे म्हणून 4n-4 झाले. 96 कडे 12 जाऊन
84 झालेले आहेत आणि जो -4 आलेला आहे तो 84 कडे जाऊन ऍड झालेला आहे, म्हणजे त्याची बेरीज 88 झालेली आहे. 4 इंटू आहे तो त्याला डिवाइड मध्ये झाला, त्याच्यामुळे n ची व्हॅल्यू आली आहे 22 आलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला किंमत काढायची आहे. तर आता इथे सम ऑफ 2 नंबरचं डिफरन्स आहे ते आपल्याला सोपं करून दिलेलं आहे. इथं यांनी जे आहे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, त्यामुळे x - yचा 3 आहे आणि सेकंड कंडिशन मध्ये पण x + yचा किंमत 15 आहे आणि त्यांनी दिल्याप्रमाणे आपण जर व्हॅल्यू पुट केल्या तर 15च्या खाली 3 आहे आणि 15तून वजा 3 झाले 12 झालेला आहे. आणि अशा प्रकारे हे गणित सॉल्व्ह केलेलं आहे. आणि नंतर सेकंड जे आहे याच्यामध्येही आपण हे गणित असं म्हणजे हे अवयव पाडा आहे. अवयव पाडा आहे याचाच अर्थ तुम्हाला त्यांनी पूर्ण ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, तर याच्यामध्ये फॅक्टर्स करायचे आहेत आपल्याला. त्यामुळे फर्स्ट √2 आणि लास्टचा 5√2 यांचं मल्टिप्लिकेशन करून त्याचं मधले जे 7 आहे तर ते 7 आहे त्यांची बेरीज किंवा वजाबाकी आली पाहिजे. म्हणून जो √2 आहे तो बाहेर निघून 2 झालेला आहे आणि 5 2 जा 10 हा मल्टिप्लिकेशन मध्ये यायला पाहिजे आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये 7 आलं पाहिजे. त्याच्यामुळे या पद्धतीने आपण गणित सोडवलेलं आहे. तर मी याचे व्हिडिओ बनवणार आहे, तर तुम्ही हे पाहून घ्या. आता येते बघा, हे जे आहे ते फॉर्म्युला मेथडनी सोडवायचं आहे आणि हे क्रॅमर्स रूलने. तर मी हे जे आहेत गणित ते इथं सोडवलेलं आहे. तिथं तुम्ही दोन्ही गणित पाहू शकता. फॉर्म्युला मेथड जो आहे तो ते इकडचे जो 2x + 8 आहे तो या लेफ्ट साईडला घेऊन आपण त्याचं इक्वेशन तयार केलं कंपेअरिंग विथ ABCच्या व्हॅल्यूनी. b² - 4ac आधी काढलं, नंतर फॉर्म्युला लिहिला जो फॉर्म्युला मेथडचा आहे तो, आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवून आपल्याला x = 2 आणि x = -4/3 आलेला आहे. या प्रकारे क्रॅमर्सच्या रूल प्रमाणे जर केलं आपण तर d ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे आधी. त्याच्यामुळे d ची व्हॅल्यू म्हणजे इकडचं जे आहे तर हे स्थिर ठेवायचं आणि हे खाली 3 1 काऊन नाही म्हटलं -1 4 असं याप्रमाणे लिहिले. परत x ची किंमत dx ची किंमत काढायला असेल तर आपल्याला इकडते जो x आहे हा ही किंमत घ्यायची नाही, इकडच्याचे जे अंक आहेत ते घ्यायचे, इकडच्याचे अंक घ्यायचे. 3 नंतर 2 नंबरचे अंक घ्यायचे आणि नंतर dy ची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला dy वाला तो कॉन्स्टंट ठेवायचे आणि 3 आणि x पहिल्याचं जे आहे 3 आणि x च्या पुढे कोण म्हटलं 1 तो अशा ह्या प्रकारे घेतलेला आहे. आणि इकडेही आपण 7 11 जो आहे तो आणि याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि याच्या किमती याप्रमाणे काढायच्या. आणि x ची किंमत काढायची असल्यावर dx/dy, y ची किंमत असल्यावर dy/d काढायचं आणि याप्रमाणे किंमत आपण काढायच्या. त्याच्यानंतर आपण जे आहे ते हे गणित जे आहेत ते एनीवन करायचे आहेत. हे पुस्तकांमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही सोडवू शकता पाहून. मी याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे सोडवायचा, तुम्ही तो पाहू शकता. तुम्ही मला सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे मला जे आहे ते मोटिवेशन मिळेल की हे गणित सोडवायचे. आता रेशिओ ऑफ 2 ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट अँड इक्वल बेस आहे, हा मॅथमॅटिक्स सेकंडचा पार्ट आहे. तर त्याचा रेशिओ नेहमी जर ट्रायंगलचं इक्वल हाईट आणि बेस असेल तर मी याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे, टाकलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. त्याचा रेशो नेहमी 1:1 येतो. आता इथं जो आहे फिगर PQR मध्ये 90 आहे आणि मी इथं किंमत टाकलेली आहे आणि तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेलं आहे या अशा प्रकारे. तर QR ची किंमत 9√3 येते, 18 आहे. PQ 9 आहे, तर अँगल P काढायचा आहे इथं. तर त्याच्यामुळे आपल्याला अँगल जो काढायचा आहे तो 60चा येतो, 60चा येतोय तो, कारण हा 9√2च्या पुढचा आहे. QR आलेला आहे आपला 9√2 वर, जो P ची व्हॅल्यू 60 येणार आहे. रूल मध्ये असं आहे की हाफ जो आहे तो 30च्या पुढचा आहे असतो आणि √3/2 जर मल्टिप्लिकेशन केलं ह्या हायपोटेनसला 18ला तर त्याचा आन्सर जे आहे ते 9√3 आलाय, तो 60च्या पुढचा आहे अँगल. आता इथे बघा, इथे जो
सेमी सर्कल आहे त्यामुळे ABC 90चा येणार आहे. त्यामुळे पायथागोरस प्रमाणे मी इथं गणित सोडून दिले आहे. इलॉंगेस्ट कॉर्ड म्हणजे डायमीटर आहे त्याचं उत्तर 10 येतं. रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड ऑफ टू सिमिलर ट्रायंगल इज 7:3. त्यामुळे सिमिलर ट्रायंगल असलं त्याचा एरिया जो आहे त्याच्या स्क्वेअरमध्ये असतात. 7² 3² 49/9 येतं. आणि इथे जे दिले आहेत की ज्या ट्रान्सव्हर्सल आहेत 3 ट्रान्सव्हर्सल लाईन्स आणि त्याच्या रेशिओनुसार फक्त आपल्याला ह्याच्यात ॲक्टिव्हिटी सॉल्व करायचे आहेत. जो 9 आहे तो इकडे जाईल आणि इकडे सोडवल्याप्रमाणे मी 9 आणि 15 × 12 करून 9ने डिवाइड करायचं आहे तर त्याचं उत्तर येते 20. तर आता इथेही मी जे गणित दिलेलं आहे हे सॉल्व करून दिलेलं आहे. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीनुसार LM अपॉन MN आणि LS अपॉन SM आहे. आणि याचं जे आहे 2.1 1.4 = 9/SM येतंय. तर आपल्याला याचे आन्सर या प्रकारे मी काढलेला आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आणि SMची किंमत 6 येते. याची प्रॅक्टिस करा तुम्ही. जस्टिफाय 18 24 30. तर इथे मी आन्सर लिहिले की 18 आणि 24 जे लहान आहे ते ट्रिपलेट आहे की नाही पाहण्यासाठी त्यांचा स्क्वेअर आणि लेफ्ट साईडला 30चा स्क्वेअर जो आहे त्याच्या स्क्वेअर एवढे या दोघांची ॲडिशन आहे की नाही त्यांच्या स्क्वेअरची ती पाहिले तर 930चा आहे = 576. हा 24चा आणि 18चा 324 आहे. हे यांची प्लस जी ॲडिशन 900 येते त्यामुळे तो आहे पायथागोरसचा. आणि ड्रॉ टचिंग सर्कल इंटरनली टचिंग, तर हा खूप सोपा आहे. इंटरनली अशा प्रमाणे हे सॉल्व केलेलं आहे मी. तर अशा प्रमाणे तुमचे जे आन्सर आहेत ॲक्टिव्हिटीजचे ते असे करू शकता तुम्ही. VPT थेरम मी दिलेला आहे ते तुम्ही पाहून घ्या. कन्स्ट्रक्शन आहे ते.